वाटेत नाही त्याने एवढा प्रचंड भव्य असं ते मंदिराचं रूप पाहून मी खूप भारावून गेलो. पहिल्यांदाच असा अनुभव येतोय की साक्षात अक्कलकोटला असल्यासारखं वाटतंय. इतकी सुंदर आणि सुबक अगदी मन मोहून टाकणारी मूर्ती आहे. आज आम्हाला इथे यायची प्रेरणा ही स्वामींनीच दिलेली आहे. काही न बोलता मी आलोय आणि स्वामींनी खरोखर मला आज बोलवून घेतलं. पालखीच्या यात्रेमध्ये गेलो तेव्हा मला असं वाटलं की स्वामींच्या पादुकांच्या ऐवजी स्वामी स्वतः त्या पालखीमध्ये बसलेले आहेत. हा मठ तुम्ही बघाल की थोडा वेगळा वाटतो आणि मनालाही एक वेगळी शांती निर्माण करून देतो. अद्भुत अतुलनीय असा सोहळा झाला. अगदी एवढ्या छोट्याशा गावात पण एवढा छान सोहळा होईल याची आम्हाला खरोखर अपेक्षा नव्हती. या मठाची जी संकल्पना आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे आणि अतिशय मोठा परिसर आहे. स्वामींच्या मूर्तीची तिचं हास्य आणि तिच्यावर असलेले ते प्राणी त्याचं दर्शन तुम्ही नक्की घ्या आणि तीर्थक्षेत्रावर नक्की या. स्वामी कृपा, स्वामी पाडवळ, स्वामी आशीर्वाद आणि जिद्द या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तीर्थक्षेत्रावर या स्वामी स्थानावर नक्कीच यावे लागेल. वसुरेमाळे या गावात एक भव्य दिव्य चिरापाषाणाचा शेणाच्या जमिनीचा मातीच्या कौलाचा मठ स्वामींवरच्या प्रेमातून उभा राहिला आहे. आणि स्वामींच्या मूर्तीबद्दल काय सांगू. स्वामींची मूर्ती पंचधातुयुक्त 3.25 फूट उंचीची. कुशीत गाईचे वासरू म्हणजे आपला गुरु, श्वानाचे पिल्लू म्हणजे ब्लेस यांना हाती घेऊन सुंदर नेत्रदीपक मन प्रसन्न करणारे स्वामी मनमोहक रूपात स्वतः विराजमान झाले आहेत. दिनांक 12 एप्रिल 2026 या दिवशी झालेला हा सोहळा म्हणजे स्वामी भक्तांसाठी न भूतो न भविष्यती अशी एक पर्वणीच होती. कारण या ऐतिहासिक क्षणाचे अनेक स्वामी भक्त साक्षीदार होणार होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी विराजमान सोहळा फार थाटात म्हणजे आज म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी फार थाटात पार पडला. आपण जे एक स्वप्न बघितलेलं की अशी स्वामींनी सेवा आपल्याकडनं करून घ्यावी ती सेवा आज रुजू झाली आणि आज सुरुवात झाली त्या सेवेला. मठाचं काम उत्तमरित्या पार पडलं. काही कामं बाकी आहेत ती आता लवकर होतील. स्वामींची मूर्ती फार सुंदर, एकदा तिचं दर्शन नक्की घ्यावं आणि तीर्थक्षेत्र जिथे हा स्वामींचा मठ आहे त्या तीर्थक्षेत्र हे प्राण्यांसाठी, प्राण्यांवर आणि प्राण्यांबरोबर काम करतं. तर इकडे आल्यानंतर आपल्याला कळेल की स्वामींची जी मूर्ती आहे, आपल्या स्वामींची जी मूर्ती आहे तिच्यामध्ये तीर्थक्षेत्र स्वामींनी एकत्र घेऊन ती मूर्ती झालेली आहे आणि त्यामुळे इकडची त्या स्वामींच्या मूर्तीची तिचं हास्य आणि तिच्यावर असलेले ते प्राणी त्याचं दर्शन तुम्ही नक्की घ्या आणि तीर्थक्षेत्रावर नक्की या. वसुरीमाळे, विक्रमगड, पालघर येथे 18 डिसेंबर 2021 रोजी श्री दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींच्या तीर्थक्षेत्र या पवित्र जागेचे भूमिपूजन करण्यात आले. खरं तर त्यावेळी हे भूमिपूजन छान गोशाळा, अपंग प्राण्यांची सेवा, औषधीय उद्यान करायचे या हेतूने करण्यात आले होते. तसं पाहिलं तर मुक्या प्राण्यांची सेवा करणे हा तीर्थक्षेत्राचा सुरुवातीपासूनचा विचार आणि संकल्प. गोमातेच्या आणि या सर्व मुक्या प्राण्यांच्या आशीर्वादाने किंबहुना या देवांच्या आशीर्वादाने स्वामींचे विश्रांती स्थान स्वामी स्वतः तयार करून घेत होते. त्यातूनच मग हळूहळू तीर्थक्षेत्रावर भव्य हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील एक आगळी वेगळी अशी सुंदर लाल चिऱ्याची मठाची वास्तू तयार होऊ लागली. यासोबतच मठामध्ये विविध अशा कल्पक योजनाही सुरू होत्याच. यामध्ये गोमातेच्या साठी द्वारकामाई गिरनंदी गोशाळा, मुक्या प्राण्यांचे निशुल्क गुरुदेव रुग्णालय, अपंग, वृद्ध, जखमी प्राण्यांसाठी त्यांचे स्वतःचे हक्काचे घर म्हणजे पिठापुरम, प्राण्यांना खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी इको फ्रेंडली गोबर गॅस प्रकल्प, गायींना सकस असे खाद्य मिळावे म्हणून गोचर गवत निर्मिती, तसेच वनस्पती उद्यान ज्यामध्ये अनेक वनौषधी झाडे लावण्यात आली आहेत
अशा एक ना अनेक योजना पाहून मनात येते की एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्ष असतात. अशा या 12 एप्रिल 2026 या शुभदिनी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः विराजमान झाले आहेत. स्वामी विराजमान हा सोहळा न भूतो न भविष्यती असा होण्यासाठी सर्व स्वामी सेवक आपापल्या परीने कामात मग्न आणि व्यस्त होते. जणू काही मठामध्ये हा सोहळा दैदिप्यमान असा करायचाच असे मनाशी ठरवले होते. या सोहळ्यासाठी विविध ठिकाणांहून स्वामी भक्त, स्वामी सेवक या सोहळ्याचा आनंद घेण्यास आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी असंख्य संख्येने उपस्थित होते. स्वतः स्वामीच त्यांना भेटणार आहेत या हर्षोल्लासाने कार्यमग्न होते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मंगलो भद्रवादेव देहा अवकरंद लक्ष्मणो ग्रहाणां सुमंगलो भद्रवादी कुंडे मनसेनहि शतमाकटं सोबृहद्बोधे मुदते सुवीराः भद्रं वरस्तान्नो वरभद्रं पश्चात् करुण्या ओम पूर्वस्वाहा श्री महागणाधिपतये नमः. ओम पूर्वस्वाहा श्री महागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. आर्घ्यं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. अर्घ्यं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. आसनीयं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्नानं समर्पयामि. स्नानान्ते आसनीयं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुखमस्तु. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. शुक्रोपस्नार्थे समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. उपवीतान्ते आसनीयं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा महागणपतये नमः. अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा कुङ्कुमे सौभाग्यं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. धन्यपूजार्थे दूर्वाङ्कुराणं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. येथे विराजमान होत आहेत स्वामी. तर हा पूजेचा मान मला मिळाला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार, स्वामींचे आभार. या मठाच्या भूमिपूजनापासून म्हणजे त्याच्या अगोदरपासूनच होतो. या मठाच्या भूमिपूजनापासून इकडे आहे आणि जी सेवा असेल इकडची, स्वामी जी सेवा करून घेतात ती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे करायचा मी खूप प्रयत्न करतो. ज्या काय चुका घडत असतील, अनादराने घडत असतील, पण त्यातूनच स्वामी काहीतरी नवीन तयार करून घेत असतील असं मला वाटते. आणि मला असं वाटतं की इथे आज मी सर्वांना जेवण करून जे घालतो आणि जे तृप्त होतात तो जो आनंद असतो तो नाही. आता खरंच भाग्यवान आहेत की अशा मंगल प्रसंगी आणि या दिवशी इथे या सगळ्या गोष्टींचा मान जो मिळाला त्याबद्दल खरंच कुठेतरी काहीतरी पूर्वीच्या जन्माची काहीतरी खरीच पुण्य असतील. त्यामुळे ही गोष्ट आज बघायला मिळते. आणि दुसरं म्हणजे प्रसाद दादा स्वामींच्या कार्यामध्ये त्याच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि त्याच्यामुळेच या गोष्टी सगळ्या घडून येत आहेत. इतकं सुंदर मंदिर इथे मठाचं स्थापना झाली आहे आज आणि या प्रसंगाचा कुठेतरी एक आपण अंश म्हणून आहोत याचं खरंच समाधान वाटतं. आज जो स्वामींची प्राणप्रतिष्ठा आहे आणि त्याचा आम्हाला जो मान मिळाला, खरं तर दादांचं अगदी मनापासून आभार मानतो. आणि माझ्या गावात एक मोठा हा मंदिर झालं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि असं आणखी दादांनी काहीतरी कार्य पुढे चालू करावं. हा अभूतपूर्व सोहळा असा पहिला कधी झाला नव्हता आणि कधी होईल डाऊट आहे स्वामी महाराजांच्या याच्यामध्ये. पण हे उत्कृष्ट एक उदाहरण आहे हे स्वामींचं आणि निसर्गाचं. तर स्वामींचा मठ जिथे आहे तिथे तुम्हाला गोशाळा मिळेल, तिथे श्वानांना जागा मिळेल, तिथे सगळ्या प्राण्यांना जागा मिळेल.
आणि सगळे औषधी वनस्पती वगैरे सगळ्या आहेत. म्हणजे निसर्गाला सानिध्यात घेऊन स्वामी मठ हा संपन्न झालेला आहे आणि त्याचा अभूतपूर्व सोहळ्यामध्ये मी उपस्थित होतो, हे माझं मी भाग्य समजतो. आकाशाय स्वाहा हे नमः स्वाहा ओम गृहक्षदाय स्वाहा गंधर्वाय स्वाहा ओम भृगाय स्वाहा ओम नववारिकाय स्वाहा ओम पुष्पनंदाय स्वाहा ओम ललिताय स्वाहा स्वाहा शोषाय स्वाहा ओम रोगाय स्वाहा 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 संपूर्ण माळे गावातही सकाळपासून स्वामी आगमनाचा उत्साह संचारला होता.
श्री स्वामी पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. पूर्ण माळे गाव या सोहळ्याला घरासमोर रांगोळी काढून सज्ज होते. आहा, केवढा आनंदाचा क्षण. प्रसाद वालालकर म्हणजे माझ्या भावाचा मुलगा. त्याने एवढं मोठं स्वामींबद्दल छान मंदिर बांधलं, सुंदर कार्य केलं आणि आम्हाला स्वामींच्या इथे पादुकांकडे नमस्कार करायला मिळाला. ह्या एवढ्या छोट्या गावात सुद्धा त्याने सर्वांसाठी हे मोठं मंदिर उभारून स्वामींच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान प्रसादचा आहे. खूप सुंदर बांधलंय त्यांनी गोशाळा आणि त्याचं सगळं जे कार्य आहे ते पण खूप छान आहे. आणि ही जी काय म्हणतात हे जे सगळं बनलंय ते एकदम असं टिपिकल ट्रेडिशनल वेनी बांधलेलं आहे. तर खूप छान, इथे आल्यावर पण खूप छान वाटतंय. त्या मंदिराची जी संकल्पना आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे आणि अतिशय मोठा परिसर आहे. सर्वसाधारणतः आता तुम्ही पाहाल तर याच्यामध्ये अजून पूर्णतः बाकी आहे आणि सर्व 100% काम झाल्यानंतर या जागेची शोभा अजून वाढू नये. इथे आल्याचं खूप खूप समाधान झालं आणि मी यांच्या सर्व आयोजकांना, कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हा आज एवढा मोठा सोहळा इकडे आरंभ केलाय त्याच्याबद्दल तर सांगणं म्हणजे एक खूप आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला त्या क्षणाला इथे हजर राहू शकलो आम्ही. आणि हा जो त्यांनी बनवला आहे जो मठ, ते अगदी म्हणजे आम्हाला पुरातन काळात गेल्यासारखं असं वाटतंय की त्यांनी जे काही इथे जी जमीन केली आहे ती पण साधी, की जुन्या काळात जे आपण सारवायचो, आजकालच्या पिढीला सारवणे हे काही माहिती नाहीये, ते त्यांनी लक्षात ठेवून केलेलं आहे.
यासाठी खूपच खूप छान की आम्ही ह्याच्यात सामील होऊ शकलो आणि इथे आलो आम्ही. आज आम्हाला इथे यायची प्रेरणा ही स्वामींनीच दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आमची सोय करून दिली. आम्ही येऊ शकत नाही एकटे, त्यांनी आम्हाला येऊ दिलं आणि हे सगळे इथली व्यवस्था बघितली, हा मठ बघितला. बरेच दिवस असं वाटत होतं की इथे जावं म्हणून, आणि आज तो योग आला आमच्या याला. आणि आज इथे बघून असं वाटतं की काय त्यांचं कार्य असेल की इथे त्यांनी येऊन आपली स्वतःची स्थापना करून घेतली. प्रसादने उभं केलेलं आहे हे स्वामींनीच त्याच्याकडून करून घेतलेलं आहे. आणि आज काही कामं सगळी बाजूला ठेवून आम्हाला स्वामींनीच इथे बोलवलं. त्याचं कारण म्हणजे आमचे मी त्यांना गुरुबंधू म्हणतो, संजय घागरे. त्यांनी आग्रह धरलाच की बाबा आपल्याला जायलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने आलो. पण इथे आल्यानंतर जे काय समाधान मिळालेलं आहे ते शब्दात वर्णन नाही करू शकत.
छान इथे येऊन प्रसन्न वाटतंय आणि पहिल्यांदाच असा अनुभव येतोय की साक्षात अक्कलकोटला असल्यासारखं वाटतंय आणि प्रसाद वालावलकरांवर असलेले स्वामींचे आशीर्वाद हे नक्कीच जाणवत आहे तिकडे येऊन आणि स्वामींचं अस्तित्व खूपच छान प्रसन्न आहे. प्रत्येकाने यावं अशी ही जागा आहे. मी बघितल्यावर असं वाटलं की आम्ही दोघंच का आलोय, आमचा पूर्ण परिवार यावा असं आता वाटायला लागलं. तर इथे मला खूप छान वाटलं कारण हे जे बांधकाम आहे ना, हे जे चिरा किंवा हे कौलारू हे पहिल्यांदा बघते मी आणि स्वामींची मूर्ती अतिशय सुंदर आहे, मनाला अशी भावते. मला अक्षरशः जेव्हा त्याची ते पडदा उघडल्यानंतर माझ्या डोळ्याचे पाणी आलं ते खूप मला समाधानकारक होतं. खूप वेगळी मूर्ती आहे कारण मी स्वामींच्या खूप साऱ्या मठात गेलेले पण इकडली मूर्ती अक्षरशः डोळ्याला पाणवणारी आहे. स्वामींचं दर्शन घ्यायचं झालं की मला अक्कलकोटला जायला लागायचं आणि आता पण नेहमी इच्छा होते की स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जावं, पण वयापर्यंत ते झपत नाही. त्यामुळे प्रसाद वालावलकर यांनी ही सोय केली आणि त्याच्यामुळे मी त्याला धन्यवाद देतो. कधी मला आता वाटलं की बाबा स्वामीचं दर्शन करायचंय तर मी इकडे येऊ शकतो, 15 मिनिटं स्वामींच्या समोर दर्शन घ्यायचं, त्यांचं स्मरण करायचं आणि मग पुन्हा घरी जायचं. वर्षभराचा जो काही ताण आणि काही प्रॉब्लेम्स असेल ते सगळे मिटून आरामात 1 वर्ष काढू शकतो आणि वारंवार यायची जर त्यांची इच्छा असेल तर नेहमी येऊन इकडे भेट पण शकतो. अद्भुत अतुलनीय असा सोहळा झाला. अगदी एवढ्या छोट्याशा गावात पण एवढा छान सोहळा होईल याची आम्हाला खरोखर अपेक्षा नव्हती. आम्ही मुंबईहून बोरिवलीहून आलो पण सगळं अगदी मायन्यूट मॅनेजमेंट जे झालंय आणि स्वामींची मूर्ती पासून हे सगळं जे भव्य दिव्य वास्तू उभी राहिली आहे, खरोखर स्वामी चरणी नमस्कार. आज माझ्यासाठी खूप मोठा सोहळा आहे कारण प्रसादनी जेव्हा मला प्रथम सांगितलं की मला एक छोटंसं मंदिर बांधायचं आहे स्वामींचं आणि आज वाटेत नाही त्याने एवढा प्रचंड भव्य असं ते मंदिराचं रूप पाहून मी खूप भारावून गेलो आणि मी माझ्या आज फॅमिली बरोबर आलोय. मला अत्यंत आनंद होतोय या सोहळ्यात सहभागी झाल्याचा कारण स्वामींच्या इच्छेनेच इथे सर्वजण येतात आणि त्याच्यात मीही त्यांचा एक भक्त ठरलो याचा मला खूप आनंद आहे. आम्ही खरं सकाळी निघालो होतो, फार असं वाटलं केवढा मोठा प्रवास आहे, पण आल्यानंतर आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर खरंच फार बरं वाटलं. इतकी सुंदर आणि सुबक अगदी मन मोहून टाकणारी मूर्ती आहे आणि स्वामींना बघून अगदी डोळे तर अगदी असे वाटतं ते स्वामींना बघितल्यावर की ते आपल्याला पाहत आहेत. खूप प्रसन्न, खूप मोठा सुंदर मठाचं बांधकाम झालं आहे. इकडे शेणाने सावरलेलं आहे, सो ते बघणं नुसतंच दिसतं म्हणजे खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. मूर्ती तर अप्रतिम आहे, मूर्ती बघून खरंच डोळे भरून येतात अशी आहे. आजचा सोहळा पाहून एकदम खूप आनंद झाला. असं म्हणजे कधी बघितलं नव्हतं पण आज एकदम भान हरपून गेलं सगळं बघून. छान वाटलं, एकदम मस्त. स्वामींची मूर्ती पण खूप मनमोहक आणि सुंदर सुबक आहे आणि एकदम हसरी मूर्ती आहे. बघून एकदम असं वाटतं स्वामी आपल्यावर हसतायत. तीर्थक्षेत्र पालघर येथे येऊन खूप आनंद झालाय आणि खूप शांती मिळाली आहे मनाला की स्वामींचं हे असं रूप बघून की जे एकीकडे गाईला प्रेमाने कवटाळतंय आणि एकाकडे श्वानावर प्रेम करतंय, ही अशी मूर्ती बघून असंच म्हणजे मन भारावून झालं. प्रथमच मी आज इथे आले, परंतु हा नंतर मी वर्षभर येण्याचा जरूर प्रयत्न करीन. इथला अनुभव मला खूप आहे. मी स्वामींची पोथी रोज वाचते आणि इथे जो मी आनंद उपभोगला त्याबद्दल मला शब्दात सांगता येणं फार कठीण आहे. खूप आभारी आपली. वर्षभर मला देवानी इथे यायला बोलावं हीच माझी इच्छा आहे. स्वामी विराजमान सोहळा पाहून तेथील व्यवस्था, नियोजन, विविध योजना, प्राण्यांसाठी असलेले प्रेम, संपूर्ण मठाचे सकारात्मक स्वामीमय वातावरण पाहता असे वाटते की भविष्यात स्वामी भक्तांचा हा मठ स्वामींचे सुंदर, निरागस, प्राण्यांवर प्रेम करा असा संदेश देणारे असे हे एकमेव ठिकाण असेल. अशा या दिव्य मठाची कीर्ती आणि प्रसिद्धी दूरवर पसरून लवकरच हा मठ स्वामी भक्तांचे आवडते तीर्थक्षेत्र, श्रद्धास्थान म्हणून नावारूपाला येईल यात तीळ मात्र शंका नाही. आपले हे तीर्थक्षेत्र अर्थात श्री स्वामी समर्थ मठ हा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सगळ्यांसाठी खुला आहे. पण बरं का, तीर्थक्षेत्रावर येताना कुठल्याही ठराविक पोशाखाची गरज नाही किंवा कुठली सोवळीही नाहीत.
तसेच महागडी हार फुले आणण्याचीही गरज नाही. पण हो, हे नक्की करा की तीर्थक्षेत्रावर येताना गवत घेऊन या, केळी घेऊन या, फळे घेऊन या. कारण मुके प्राणी आपल्या गायी हे आनंदाने आणि प्रेमाने जेवतात. मुक्या प्राण्यांनी मनापासून अन्न ग्रहण केले, त्यांचे पोट भरले, या एवढे पुण्य नाही. आणि हेच श्री स्वामी माऊलींना अभिप्रेत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.